हॅलो मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण इथे आज बनवत आहोत हे लटकन, जे आपण क्लोथचे बनवलेले आहेत ब्लाऊजच्या कपड्याचे। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की हे कसे बनवायचे आहे। तर सगळ्यात पहिले मी एक स्क्वेअरवाला कपडा घेतलेला आणि मॅचिंग जे नॉड आहे ते घेतलेलं आहे। तर इथे मी मेजरमेंट घेतलेलं होतं 5.25 इंच आणि हे आहे 5 इंच, 5 आणि एक लाईन म्हणजे 5.25 आपल्याला दोन्ही साईडने घ्यायचं आहे। 5 इंच घ्यायचं असेल तर हरकत नाही, 4 इंच घ्यायचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त आपल्याला कपडा स्क्वेअरमध्ये घ्यायचा आहे। त्याला एक ट्रायंगल बनवायचा असा, आणि हा ट्रायंगल एक रेडी झाल्याच्या नंतर म्हणजे दुसरा जो कॉर्नर आहे तो त्या कॉर्नरवर ठेवायचा आणि इकडचा तिसरा। आपल्याला असे तिन्ही ट्रायंगल म्हणजे कॉर्नर जे आहे ते एकमेकाला जॉईन करायचे आहे आणि इथे जे नॉड आहे तो आपल्याला इथे याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्यावरती इथे स्टिच मारून घ्यायची आहे। लॉक स्टिच मारायची आहे की जेणेकरून जेव्हा आपण नंतर स्टिच म्हणजे ओपन करतो तेव्हा लटकन ओपन करतो तेव्हा परत स्टिच मारता येत नाही। त्याच्यामुळे आपल्याला इथे एक लॉक स्टिच मारायची आहे। एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि मी इथे परत एक स्टिच मारत आहे, जी याच्यासाठी की मी तुम्हाला पहिले सांगितले एकदा लटकन ओपन झालं की परत ते म्हणजे उलटं करून परत स्टिच मारायला थोडं हार्ड जातं। त्याच्यामुळे पहिली जे आहे आपल्याला 2 स्टिच मारून घ्यायचे आहे आणि मी इथं अशा पद्धतीने याला ओढून घेते, म्हणजे उलटं करत आहे। सरळ जे आहे उलटी बाजू आपण स्टिच केली होती आता मी ते सरळ करून घेत आहे। कपडा थोडासा जाड असल्यामुळे तुम्हालाही प्रॉब्लेम येऊ शकतो, हरकत नाही, पण आपल्याला जो नॉड आहे तो ओढायचा आहे। जर तुमचा कपडा सिंथेटिकचा असेल तर कोणतेही लटकन इझिली ओढले जातात। जर हा कपडा थोडा ब्रोकेटचा होता त्याच्यामुळे थोडंसं हार्ड जातं। तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपलं इथे असं लटकन रेडी झालेलं आहे। तर आता आपल्याला सेम बनवायचा आहे दुसरा, तर आपल्याला असाच सेम दुसराही बनवून घ्यायचा आहे, सेम बनवायचा आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये अजून एक डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही ती पण एक बनवू शकता, मी ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करणार आहे तुम्हाला। तरी पण मी ते परत एकदा दाखवते। आपण ट्रायंगल घेतला, दुसरा ट्रायंगल त्याच्यावरती अटॅच केला आणि तिसरा पण इथे आपण एक जॉईन केलेला आहे, म्हणजे तिन्ही ट्रायंगल आपल्याला एका साईडने जमा करायचे आहे, म्हणजे एकाच बाजूला ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये नॉड टाकून। तुम्ही इथे लक्ष दिलं असेल मी नॉडला एक गाठ मारलेली आहे, ती कशामुळे की जेणेकरून नॉडचे जे धागे निघतात ते धागे निघून आपल्या लटकनमधून बाहेर जायला नको आहे, म्हणजे कपड्यामधून। त्याच्यासाठी मी इथे एक छोटीशी गाठ मारून घेतलेली आहे आणि ती गाठ जी आहे ती कपड्याच्या वरतून ठेवलेली आहे, म्हणजे जे लटकन आहे त्याच्या वरतून ती गाठ ठेवलेली आहे। तर जेणेकरून काय होतं, तुमचं लटकन कितीही खेचलं गेलं तरी पण, आणि नॉड नंतर काय होतं खूप वेळा नॉड उसवत जाता, तर तुम्ही जर गाठ वगैरे नाही मारली तर नॉड तसेच उसवत जाणार नाही। त्याच्यासाठी आपण इथे गाठ मारून घेतो आहे। जर तुम्हाला ब्लाऊजच्या वेळेस पण लावायच्या वेळेस तुम्ही तसंही मारू शकता, किंवा मग आपण एखाद्या मेणबत्तीने वगैरे पण ते चिपकून घेऊ शकतात, तसंही केलं तरी पण त्याची गाठ निघत नाही। जी गाठ मारलेली असती किंवा मग जे पॅक झालेले असते ते निघत नाही। तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपले असे लटकन रेडी झालेले आहे आणि खूप सुंदर पण दिसत आहे। एकदम शॉर्टकट आहे, म्हणजे छोटासा लटकन आहे आणि पटकन इझिली रेडी होणारे आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।